घरातलं गणपती आणून झाल्यानंतर सगळीजण चालली आता मंडळाचा गणपती आणायला. ट्रॅक्टर मध्ये पुढच्या कडेला बसल्याशिवाय गणपती आणायला मजा येत नाही. आमचा गणपती काय लांब नव्हता, जवळच होता, त्यामुळे लगेचच पोहोचलो. लय दिवसानं अमृता गाठ पडलेलं, त्यांच्या संग पण बसलो संसाराचं बोलत. 2 तास थांबल्यानंतर ही साहेब लोक आल्यात हाराचं आणि बाकीचं राहिलेलं सगळं मटेरियल घेऊन. मंडळाचा बोर्ड पण केलता का, हे दणकाच दिसत होता दणका. आणि काढायला लगेच पिप्पाने वाजवायच चालू केलं. मग पोरं सगळी जण आल्यात का बघितलं आणि पहिल्यांदा आरती करून घेतली. आरती झाल्यानंतर कुंभार मामाचं नारळ टोपी देऊन आभार मानण्यात आलं. मग जरा 4 ताकदीच्या माणसांनी मूर्ती उचलली आणि ट्रॅक्टर मध्ये आणून ठेवण्यात आली. सगळेजण आल्यात का बघितलं आणि चाललो गावाकडे. ह्यावेळी जवळ असल्यामुळे 2 व्हीलर पोरांनी लई जण घेतले. ट्रॅक्टर मध्ये बसायच कोण नव्हतं. मग गावाजवळ आल्यानंतर मग सगळेजण पोरं पुढं पुढं चालतच चाललीत. मग इकडे कार्तिक साहेबांनी फटाडा लावल्या. मग मंडळाजवळ आल्यावर शिस्तात गणपती मूर्ती खाली उतरली आणि मंडळात ठेवण्यात आली. असं झालं आमच्या मंडळाचं जल्लोषात आगमन. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता फॉलो तेवढं करून जावा भावांनो.